2-3 मिनिटापेक्षा जास्त कधी मैदान थांबलेलं आम्ही पाहिलं नाही. हे अतिशय शिस्तबद्ध क्रिकेट, त्याबद्दल सुद्धा असोसिएशन आणि त्याचबरोबर सर्व खेळाडूंचं खरं तर कौतुक आहे. खेळाडू पटकन तो निर्णय मान्य करतात आणि खेळायला तयार होतात. राजेवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. आमचे मित्र विलास शिंदे एक ड्युटी संपून थेट दुसऱ्या ड्युटीवरती येऊन दाखल आणि इथे अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. तलाठी सरांचं खरं तर खूप आभार. गेले 2 दिवस अतिशय दर्जेदार पंचगिरी बिलाल भाईंबरोबर ते करतायत. या गटामधली ह्या पहिल्या गटामधली ही क्वार्टर फायनलची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो मात्र क्वालिफाय होणार आहे. टॉप 5 मध्ये जाऊन त्या ठिकाणी क्वालिफाय होणार आहे. 3 षटकांचा सामना आहे. कुठल्या प्रकारे पॉवर प्ले असणार नाही. चेंडू नवीन की जुने पंचांना मला वाटतं जुन्या चेंडूवरतीच मॅच असेल, रोल बॉलवरतीच मॅच असेल. वैभव आणि समेश ही सलामी जोडी मैदानावरती उतरते. त्या ठिकाणी बहिरी जोगेश्वरी संघाचा पहिला सामना झाला. तो सामना 1 चेंडू 7 धावांवरती आला होता. दुसरा सामना झाला तोही 1 चेंडू 7 धावांवरती आला होता. दीपकजी, शिवाजी जाधव जे क्रिकेट प्रेमी आहेत, क्रिकेटची स्पर्धा बिरवाडी असू दे किंवा पॅकर ग्रुप बिरवाडीची स्पर्धा असू दे, शिवाजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती असते. ते शिवाजी जाधव यांना विनंती, आपण निमंत्रित कक्षामध्ये यायचं. त्यांच्याबरोबर सचिन आहेत, त्यांनाही विनंती, आपण निमंत्रित कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. महत्वाची मॅच, क्वार्टर फायनल. या गटामधली शेवटची मॅच. जो संघ जिंकेल तो टॉप 5 मध्ये जाऊन दाखल होईल. बिरवाडी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित केलेला भव्य दिव्य क्रिकेटचा रंगारंग सोहळा. एका बाजूने आपण पाहतोय राजेवाडी, हे एक मातब्बर संघ आहे. दुसऱ्या बाजूने भैरी जोगेश्वरी नडगाव, ज्या संघानं आज अनेक मातब्बर संघांना नमवत ते क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचले. स्ट्राईक एंडला खेळतोय तो समेश, नॉन स्ट्राईक एंडला वैभव, गोलंदाजी मार्क वरती फहीम. पहिला चेंडू आला तसा पाठवून दिलाय फार दूरवरती, लांबच लांब, गगनचुंबी षटकार. झटपट चेंडू आणून देतात, त्याबद्दल त्या आमच्या खेळाडूंचंही धन्यवाद दिले. थोडे आहेत. DK नांगलवाडीचा आदिनाथ जो अष्टपैलू खेळाडू आहे, लक्ष्मी ऑर्गॅनिकचा हा महत्त्वपूर्ण फलंदाज आहे, तो आपल्याला सहकार्य करतोय. कारण त्याला माहिती आहे स्पर्धा आपली आहे, बिरवाडी क्रिकेट असोसिएशनची स्पर्धा आहे, त्यामुळे कुठलाही अतिरिक्त वेळ नको जाण्यासाठी मात्र स्वतः चेंडू मैदानात घेऊन येतोय. धन्यवाद आदिनाथ. परत येतात सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू हेलिकॉप्टर फटका, जबरदस्त फिल्डिंग. आपल्या उंचीचा फायदा घेत अतिशय अप्रतिम फिल्डिंग लॉंग ऑनला झाली. आपल्या टीमसाठी काही धावा क्षेत्ररक्षक वाचवतायत. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. समेश आणि त्याच्याबरोबर वैभव. मैदानाच्या आतमध्ये पाहूया कितपत धावफलक गाठून देईल तो भैरी नडगाव संघाला, भैरी जोगेश्वरी नडगाव संघाला. परत येता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. यावेळेस फार लांबवरचा तडाखे बंद टोला, शिवरायांचा छावा, चेंडू सीमापार, षटकार. 6 धावा. 6 धावांनी धावफलक पुढे जातोय. तब्बल 13 धावा धावफलकावरती आहेत. थोडंसं चेंडू घेऊन यायचं, प्रेक्षकांना विनंती राहणार आहे, चेंडू घेऊन यायचं. एखाद्या प्रेक्षकाला चेंडू दिसला, तो जवळ असला, आतमध्ये टाकण्यायोग्य असला तर पटकन आतमध्ये टाकून सहकार्य करा, त्यामुळे वेळ कमी जाईल मॅच मध्ये. हो, हा चेंडू खोलवा टप्प्याचा चांगलं कमबॅक फहीमचं. यॉर्कर, वाईडिश यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय आणि थांबून ठेवलं त्याने फलंदाजाला. वैभव उंचापुरा तगडा ताकदवान खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय समेश, जो एक अतिशय जबरदस्त अष्टपैलू म्हणून त्याला आपण पाहत आलेलो आहे. बॅकफुटला जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बॅटची डायरेक्ट हिट. बरचसं काही करून गेले असते, हरकत नाही. बरीचशी पळापळ, धाव मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कारण ही क्वार्टर फायनलची मॅच आहे. जो जिंकेल तो पुढे जाणार आहे. इथे हारायचं कोणालाच नाही. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावफलकावरती माझे स्कोर मित्र शिंदे सर, बरोबर का? 5 मध्ये सौद आज बदललेले आहेत, शिंदे सरांसारखे दिसले. प्रेक्षकांनी जे चेंडू आणलं त्यांचे धन्यवाद दिले जाते. जे कोणी सहकार्य करतात त्या सर्वांचा आभार आहे. सौद भाई माझ्याबरोबर स्कोरच्या भूमिकेमध्ये आहेत. मिस टाइम फटका होता की टायमिंग वाला. डीप स्क्वेअरला चेंडू गेला, फिल्डर चेंडूच्या खाली आणि तिथे प्रयत्न ठरला अपुरा, चेंडू सीमापार, षटकार. 6 धावा. पाहूया तिकडून काय इशारा येतोय. पंचांनी एकदा तर निर्णय देणं, निर्णय मागे घेणं हा पंचांचा अधिकार आहे. पाहूया, अजूनही पंच चेक करतायत आणि पंचांनी निर्णय मागे घेतलाय. 2 धावा कमी जातील स्कोर कार्डवर, चौकार असेल. चेंडू आतमध्ये टाकायचा. प्रेक्षक खरोखर धन्यवाद दिला जातो या प्रेक्षकाचं.
धावफलक 18 धावा धावफलकावरती आहेत 18 विदाउट लॉस. षटक क्रमांक संपतंय ते पहिलं. एक सुंदर अशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना एका बाजूनं भैरी जोगेश्वरी नडगाव, दुसऱ्या बाजूनं राजेवाडी. भैरी जोगेश्वरी नडगाव संघनायकानं टॉस जिंकला. प्रथम त्यांनी बॅटिंग करायचा निर्णय घेतला आणि ते योग्यच आहे, कारण आत्तापर्यंत सर्व सामने त्यांनी पहिली बॅटिंग करताना जिंकलेले आहेत. पण त्यांचं वैशिष्ट्य आहे, आज त्यांचा प्रत्येक सामना शेवटच्या चेंडूवरती आलेला आहे. आपल्या बॉलिंगपेक्षा आपल्या बॅटिंगची ताकद मोठी आहे, कारण सूरज असेल, त्याचबरोबर समेश असेल, वैभव असेल, अतिशय तगडे बॅटर भैरी जोगेश्वरी संघामध्ये समाविष्ट आहे. गोलंदाज आसिम आसिम गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. षटक क्रमांक दुसरा घेऊन फार दूरवरचा रनअप आहे. 10 ते 12 पावलं पळत ते येत आहेत. पहिला चेंडू भन्नाट वेगानं मागे गेला. 3 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकानंतर 18 धावा धावफलकावरती आहेत. भैरी जोगेश्वरी संघही जिंकण्यासाठीच मैदानावरती उतरलाय. राजेवाडी संघही जिंकण्यासाठीच मैदानावरती उतरलाय. 2 पैकी एक संघ मात्र टॉप 5 साठी क्वालिफाय होणार आहे. तो कुठला, राजेवाडी की भैरी जोगेश्वरी नडगाव, यासाठी हा प्रचंड मोठा क्रिकेटचा संघर्ष या असोसिएशन चषकामध्ये सुरू आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळलाय. काऊ कॉर्नर मध्ये फील्डर चेंडूच्या मागे येतोय. क्षेत्ररक्षण बॉन्ड लाईनच्या लगत अतिशय सुंदर धावा वाचवल्या 3 आपल्या टीमसाठी. अप्रतिम फिल्डिंग राजेवाडी टीमच्या खेळाडूंकडनं. एका धावेन धावफलक पुढे जाईल. सौद भाई मला कळवतायत 19 धावा धावफलकावरती आहेत. पहिला चेंडू डॉट आलता, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आली. बरंचसं त्या ठिकाणी क्वालिटी आणि वेगवान क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहोत. असीम परत एकदा बॅकफुटला चेंडू पंच केला. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक फार दूर आणि चेंडू सरळ डोक्यावरनं मागे निघून जातोय. चौकार 4 धावांसाठी. 4 धावांवर धावफलक पुढे येतोय. 23 धावा धावफलकावरती आहेत. क्वार्टर फायनलचा महत्त्वपूर्ण मुकाबला मैदानाच्या आतमध्ये. बिरबाडी क्रिकेट असोसिएशनचं बहारदार नियोजन. नवीन वर्षाची नवी कोरी क्रिकेटची स्पर्धा. आजचा दिवस क्रमांक 2, सामना क्रमांक 7 आहे आजच्या दिवसभरामधला. पहिल्या हाफ मधला शेवटचा सामना आहे. भैरी जोगेश्वरी आणि त्यांच्या विरुद्ध राजेवाडी. परत एकदा चेंडू खेळायला लॉंग आपला फिल्डर तिकडे तैनात आहेत. रोखून धरले असीमनं. खरं तर चांगली बॉलिंग आतापर्यंत या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या, ज्यामध्ये दोन्ही बाजूंना हल्ला झाला. माहिती आहे या स्पर्धेतली ही शेवटची संधी आहे. फुलटॉस चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडू. परवा रात्री आलो. उद्या निघायचं संध्याकाळी. मॅच टुर्नामेंट संपली. बर 24. राहुल कांबळे या ठिकाणी लाईव्ह मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांनी खरं तर स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 24. फक्त 6 धावा या षटकामध्ये असीमनं दिल्या. पाहूया अंतिम षटकामध्ये समेश आणि वैभव ही जोडी कितपत धावा भैरी जोगेश्वरी संघासाठी उभ्या करतील. फैजान षटक क्रमांक 3 घेऊन येत आहेत. पहिला चेंडू, बापरे बाप, फार दूरवरती खेळून दिलेला प्रचंड ताकदवान षटकार समेशच्या बॅटमधनं. 24 आणि 6 30 धावांवर धावफलक पोहोचतोय. प्रेक्षकांची चांगली गर्दी. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण, दर्जेदार पंचगिरी, चांगल्या प्रकारचं आयोजन. एक आखीव देखीव रेखीव स्पर्धा असोसिएशन चषक 2025. परत एकदा सलग दुसऱ्या चेंडूवरती दुसरा फटका. लगातार 2 षटकार. धावफलक पुढे पोहोचतोय 36 धावा. समेशला जर आपण पाहिलं तो बॅटिंगही चांगली करतो, बॉलिंगही चांगली करतो. सलग 3 षटकार मारले तर विजय मांडे यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस असेल.
प्रेक्षकांना विनंती, चेंडू जो गेलेला आहे तो आणायचा आहे, सहकार्य करा. 12 धावा 2 चेंडूमध्ये आल्या. पाहूया अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. समेश भैरी जोगेश्वरी संघासाठी दमदार फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिले 2 चेंडू फार लांबवरचे षटकार खेळलेत त्याने. सलग तिसरा चेंडू आला स्लॉट मध्ये, त्याला पाठवला पलीकडच्या प्लॉट मध्ये. 6 धावा. 500 रुपयांचा मानकरी ठरतोय. विजयराव मांडे यांच्या वतीने हे बक्षीस असणार आहे. विजय किसन मांडे. समेश ज्या प्रकारची बॅटिंग करतोय, 6ला 6ची अपेक्षा सुद्धा त्याचे सहकारी करत असतील. दोन्ही प्रेक्षकांचे धन्यवाद. चेंडू दोन्ही प्रेक्षकांनी आणलेला. आमच्या आदिनाथ माडिक निश्चितच चांगला असं लाईनमनची कामगिरी पार पडतात. त्या आदिनाथचे आणि तिकडचा जो खेळाडू आहे त्याचाही धन्यवाद दिला जाते. दोन्ही आमच्या खेळाडू मित्रांचे खूप खूप आभार. 6 धावांनी धावफलक पुढे जातोय. 42. 24 धावा होत्या, 18 आल्या 3 चेंडूमध्ये, 42 झाल्या. 24च्या बरोबर उलटी धावसंख्या झाली 3 षटकारानंतर. 42. चौथाही आलाय. आप डालू तो कहा डालू, ये बहारी मार रहा है, असंच म्हणत असेल गोलंदाज. अजून 2 मारला तर राजेवाडी संघाचा खेळाडू अल्तमास याच्याकडनं 500 रुपये असणार आहे, जो डीप पॉइंटला फिल्डिंग करतोय. 6ला 500 नी कसं भागेल. विजय किसन मांडे यांच्याकडनं 6ला. हा 5वा आला. आपलं आतमध्ये बघण्याच्या अगोदर 5वा आला. 6वा येईल का. दीपकजी, आपण जर बघितलं तर प्रतिस्पर्धी संघातला खेळाडूही बक्षीस लावतोय. ही क्रिकेटची जी खेळाडू वृत्ती आहे ती फक्त बिरवाडी असोसिएशन मध्येच पाहायला भेटते. प्रणितकडनं 2000 रुपये पटकन जमा करून टाका. अल्तमशकडनं जो प्रतिस्पर्धी संघामध्ये खेळतो त्याच्याकडनंही बक्षीस आलेलं आहे. अल्तमसचं खरं तर कौतुक आहे. हे खरं तर क्रिकेट द गेम ऑफ जेंटलमन्स. क्रिकेट हा सभ्य ग्रहस्थांचा खेळ आहे, हे अल्तमस दाखवून देत आहेत. आणि स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवत त्याने आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला बक्षीस दिलंय. 6 षटकार मारले तर तरी कमी. 500 रुपये अजून येत आहेत नबील भाईंकडनं. 6वा येणार का. ओ नाही आला, नाही आला 6वा. 5 आले, परंतु बॅटिंग जबरदस्त. वाटलं नव्हतं इथपर्यंत धावफलक जाईल. राजेवाडीला प्रयत्न मोठे करावे लागतील. 54 धावा धावफलकावरती आहेत. 55 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त बॅटिंग केली समेशनं. या खेळीसाठी 100 रुपयांचं बक्षीस जमा होत आहे, जी समेशनं गेली. 54 धावा झालेल्या आहेत. 55 धावांची गरज आहे. विलास शिंदे आणि त्याचबरोबर तलाठी साहेबांचं सुंदर अंपायरिंग. विलास
सलामी जोडी राजेवाडीकडनं मैदानावरती उतरते. स्ट्राईक एंडला नईम, नॉन स्ट्राईकला मुजाहिद. स्ट्राईक एंडला नईम, नॉन स्ट्राईकला मुजाहिद. गोलंदाजी मार्क वरती समेश. 18 चेंडू 55 धावांची गरज. शिवाजीदादा जाधव यांच्या शुभास्ते टॉस होईल. माटवण विरुद्ध DK नांगलवाडी. 18 चेंडू 55 धावांची गरज. गोलंदाज समेश बॅटिंग केली ना त्यानं, 5 षटकार मारले. कसं काय विसरताय? पहिला चेंडू समेशला नक्की सांगितलं असेल, मित्र आता माझी पाळी आहे, नाही का? नईमनं ज्या प्रकारे षटकार खेळला मगाशी, मित्रा तू होता, आता माझी पाळी आहे, आता माझी वेळ आहे. पाहूया हा संघर्ष रंगत जाईल. पहिल्या चेंडूवरती मोठा तडाखा दिलाय. एक तेरी तो एक मेरी. असाच खेळ क्रिकेटच्या मैदानावरती नेहमी रंगत असतो. बॅक फुटला जात, पंच केलाय. चेंडू काय फिल्डिंग केली, जबरदस्त फिल्डिंग. आपल्या टीमसाठी 3 धावा क्षेत्ररक्षक वाचवतात. अप्रतिम फिल्डिंग. प्रत्येक धाव महत्वाची आहे आणि नडगाव संघाला माहिती आहे प्रत्येक सामना शेवटच्या चेंडूवर गेलाय, त्यामुळे प्रत्येक धाव किती महत्वाची आहे त्यांना चांगलं माहिती आहे. कंपल्सरी चेस आहे ती, एक धाव फार महत्वाची आहे. आजच्या दिवसातला पहिला सामना टाय झाला, कंपल्सरी चेसमुळे तो एका धावेने जिंकला गेला. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर, व्हाईट बॉल. अवांतरच्या सायन धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धाव आहेत त्या 8. राजेवाडी संघाला 55 धावांची गरज आहे. समेशनं खेळलेले 5 षटकार, त्याचबरोबर वैभवनं केलेले काही खेळलेले अप्रतिम फटके. भैरी जोगेश्वरी संघानं 54 धावा बनवल्या पहिल्या इनिंगमध्ये. 55 धावांची गरज. धावफलकावरती धाव आहेत त्या 8 धावा 2 चेंडूंनंतर. खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ ड्राईव्ह केला. पंचांकडे मोठं अपील मागितलं, परंतु पंचांनी नकारार्थी मान हलवली. निर्धाव चेंडू स्कोअर कार्डवर लिहिला जाईल. फलंदाजाच्या दुर्दैवानं तो चेंडू स्टंपवर आदळला. फटक्यामध्ये ताकद बरीचशी होती. मुजाहिद स्ट्राईक एंडला बॅटिंग करतोय. उंचापुरा ताकदवान खेळाडू आहे मुजाहिद. दुसऱ्या बाजूने नईम यांनी षटकारानं आपल्या इनिंगची सुरुवात केली. दोन्ही खेळाडू तगडे आहेत. गती परिवर्तन पुरेपूर चकवलं फलंदाजाला. हेच समेशच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आहे. मिश्रण चांगलं करतोय आपल्या बॉलिंग मध्ये. हळूवार बोटं फिरवली बॉल वरती. खरं तर हा बॉल टाकायला, जुन्या चेंडूवरती चेंज ऑफ टाकायला फार जिगर लागते आणि ती जिगर समेशकडे आहे. त्यामुळे फलंदाजाच्या तोंडासमोर त्यानं चेंज ऑफ पेट टाकला आणि जो फार कारगर ठरला. डॉट बॉल येतोय. परत एकदा चांगला चेंडू. प्रचंड मोठे प्रश्न पंचांना विचारले गेले. नकारार्थी मान पंचांनी कळवले. बॅट जमिनीला घासण्याचा तो आवाज होता. सचिन चव्हाण यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही बिरवाडी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने हार्दिक स्वागत. नेहमीच बिरवाडी असोसिएशनला खंबीर असा पाठिंबा ज्यांचा लाभतो ते सचिन चव्हाण यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही बिरवाडी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने हार्दिक स्वागत. मेलबर्नच्या मैदानावरती तलाठी साहेब पाहिजे होते जयस्वालला आउट द्यायच्या वेळेस. बहुतेक वाचला असतं तर एखादा सामना तो ड्रॉ किंवा जिंकला असता आपण. सुंदर अंपायरिंग, बारीक लक्ष आहे. यावेळेस फटका खेळला डीप मिडीकडच्या डोक्यावरनं, फार लांबवर. षटकार, 6 धावा. दीपेश माडिक यांचं इथं आगमन झालेलं आहे. बिरवाडी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत, त्यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचंही बिरवाडी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने हार्दिक स्वागत. 14 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 41 धावांची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. अजूनही रिक्वायर्ड रेट आपण पाहिलं तर तो त्या ठिकाणी 20.5चा रिक्वायर्ड रेट आहे. 41 धावा 12 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत. परंतु हे 2 बॅटर ज्या प्रकारची बॅटिंग करतायत, 14 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या, ज्यामध्ये नईम यांनी सुद्धा एक षटकार मारला, मुजाहिदने सुद्धा एक षटकार मारला. दीपकजी, आपल्यासाठी एक पारितोषिक आलेलं आहे. ते आपले जे कॉमेंटेटर आहेत, 2 जण, तुम्ही आणि प्रतीक, आणि 2 पंच आहेत, बिलाल आणि महेश तलाटी, यांच्याकडून एक स्मृतिचिन्ह म्हणजे सन्मान चिन्ह आपल्याला लाभलेलं आहे. ते आरिफ अंतुले आमचे उद्योजक आहेत, कुवेतमधले आमचे मित्र आहेत, त्यांच्याकडून आपल्यासाठी हा पारितोषिक आलेला आहे. मागच्या वेळेस प्रशांत दादा 2017ला कॉमेंट्री केली, त्यावेळेस बशीरभाई चाफेकर यांच्या वतीनं आफ्रिकेमधनं सन्मान चिन्ह आलं. यावेळेस कुवेतमधनं येत आहे.
नाही का. आमच्या खरं तर त्या मित्रांचं कौतुक आहे, फार त्या ठिकाणी मनाने मोठे असणारे मित्र आहे जर या मैदानाच्या आतमध्ये. जर दीपकजी जर खरं पाहिलं तर कोकणामध्ये प्रेम हा जास्त आहे. आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा इथं सन्मान केला जाते. आलेल्या चांगल्या व्यक्तीचा इथे यथोचित सत्कार आणि सन्मान केला जातो. परेश 6 चेंडू बॅक फुट फ्रंट फुटला पुढे पंच केलाय, सिंगल त्यावरती मिळेल. एक धावेने धाव फलक पुढे जातोय. आपण पाहतोय 15 धावा धाव फलकावरती आहेत. खरं तर प्रशांतदादांचं म्हणणं बरोबर आहे. महाड बिरवाडी या परिसरानं आमच्यावरती फार नितांत प्रेम आम्हाला दिलेलं आहे. फार मोठं सहकार्य त्यांनी आम्हाला नेहमीच आमच्या या क्रिकेटिंग करिअर या लाईव्ह कव्हरेज असेल कॉमेंट्री क्षेत्रामध्ये दिलेला आहे. फटका जोरदार, फार दूरवरती खेळून दिलेला षटकार. 6 धावा. खेळाडूंनी जाऊ नका बाहेर. प्रेक्षकांना विनंती आहे, जवळपास कोणाला चेंडू देत असेल तर द्या, कारण खेळाडू गेले तर वेळ फार वाया जाईल. आपले काही कार्यकर्ते स्वयंसेवक तिकडे जाऊन थांबा. प्रेक्षक आपल्याला चांगलं सहकार्य करतायत. चेंडू येईल तोपर्यंत मॅच पहा, अंपायरना विचारून चालू करून घेता येते का. ही एक फार महत्त्वाची गोष्ट प्रशांतदादा आणि असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना मी सांगू शकतो, जी आवडली मला. बऱ्याच वेळा आमच्या इकडे 15-15 मिनिटं तो चेंडूपर्यंत मॅच थांबवली जाते काही काही स्पर्धांमध्ये. इकडे चेंडू दिला की पुढचा चेंडू लगेच 5-10 सेकंदात चालू. हे सुद्धा फार त्या ठिकाणी खेळाडूंचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. लगेच खेळाडू अडॉप्ट करतात किंवा मान्य करतात तो निर्णय. यावेळेस परत एक फटका सुंदर आहे, लॉंग ऑफच्या डोक्यावरनं खेळलेला एक ताबडतोड षटकार. 6 धावा. 6 धावा धाव फलक पुढे जाईल. सौदभाई कळवत आहेत 27 धावा धाव फलकावरती. आणि इथे मी आतापर्यंत गेल्या 2-3 दिवसामध्ये पाहिलंय, ज्या खेळाडूला किंवा ज्यांना आपण विनंती करतो ती मंडळी पटकन येऊन स्कोरिंग सुद्धा करतात. त्यामुळे प्रत्येकाचं सहकार्य असोसिएशनला लाभलेलं आहे. 27 धावा धाव फलकावरती आहे. त्याचा अर्थ अजूनही 28 धावांची गरज आहे. 54 झालेत, 55 करायचे, 27 झाले, 28 पाहिजे. बरीचशी गणित आहेत मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू का गोलंदाजाचा. एक धाव पळून पूर्ण केली गेली. दुसरीकडेचा प्रयत्न, परंतु थ्रो पहा किती अचूक आलाय. अगदी फलंदाजाला जरा सुद्धा पुढे जाऊ दिलं नाही. एका धावेत धाव फलक पुढे 28 झाल्या, 27 पाहिजेत. चेंडू शिल्लक आहेत ते 8 चेंडू 27 धावा. 2 मोठे खेळण्याचा फटके खेळण्याचा प्रयत्न बॅटिंग टीमचा असेल. 2 चांगले चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज करेल. शॉर्ट पिच चेंडू होता, बॅक फुटला गेले. लॉंग ऑफला चेंडू खेळून दिला, सिंगल केवळ तिकडे मिळेल. सामना येतोय 7 चेंडू आणि 26 धावा. 7 चेंडू 26 धावांची गरज. पाहूया, या एका चेंडूवरती बरेचसं समीकरण अवलंबून असेल. बॅटर बॉलर दोघेही प्रतिभावान आहेत, परंतु पाहूया या शेवटच्या चेंडूवरती कोण वरचं ठरत आहे. शेवटचे 7 चेंडू 26 धावांची गरज. ओ, चांगला चेंडू होता असं वाटलं होतं, जोपर्यंत पंचांनी तो वाईड बॉल दिला नाही. सामना येतोय 7 चेंडू आणि 25 धावा. गोलंदाज बरेचसे नाराज आहेत पंचांच्या निर्णयावरती, परंतु पंचांनी सांगितलं हा चेंडू बहुधा फार दूरवरती असेल बॅटच्या रीचच्या. आपण बरंचसं क्रॉस अँगलमध्ये आहेत, पंच फार जवळ नाहीत. एक गोष्ट पंचांबद्दल मी सांगेल, 7 चेंडू 25 धावांची गरज आहे. सुंदर बॉलिंग, सुंदर बॅटिंग, सुंदर स्पर्धा, सुंदर नियोजन. चांगला चेंडू, जबरदस्त यॉर्कर टाकला आणि तो चेंडू डिफेन्सिव्ह खेळायला भाग पाडलं फलंदाजाला. कौतुक आहे गोलंदाज नेतेचा. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 6. 24 धावांची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू 24 धावा. आणि अशा गोलंदाजाला आमंत्रित केलंय ज्यानं 6 चेंडू 11 होऊ दिल्या नाहीत. 6 धावांनी सामना जिंकून दिला होता. तो तुषार गोलंदाजी मार्कवरती येतोय. एक युवा प्रतिभावान टॅलेंटेड गोलंदाज भैरी जोगेश्वरी नडगाव संघाचा, जो गोलंदाजी मार्कवरती येतोय, ज्यानं मगाशी 10 धावा डिफेंड करून दाखवल्या होत्या. पाहूया, इथे 24 डिफेंड करायच्यात. समोर तगडी बॅटिंग जोडी आहे मुजाहिद आणि नईमची. आतापर्यंत 2 षटकार मुजाहिद यांनी खेळले, 1 षटकार नईम यांनी खेळला. 3 षटकार, माफ करा, मुजाहिद यांनी 3 खेळले षटकार, 3 षटकार 2 सिंगल.
नईम 1 षटकार 3 सिंगल. 6 चेंडू 24 धावा. कंपल्सरी चेस. सर्कलच्या आतमध्ये 2 खेळाडू आहेत, ते शॉर्ट थर्डमॅनला आहे आणि 1 खेळाडू तर एकाने गली रिजन मध्ये आहे, बाकी सर्व बाउंड्री लाईनवरती. पहिला चेंडू डीप स्क्वेअर लेगला झेल. पंचांच्या निर्णयाची आपण वाट पाहणार होतो. 1 धाव पडून पूर्ण केली गेली, दुसरी पूर्ण केली गेली. पाहूया पंचांचं म्हणणं काय आहे. पाहूया पंचांचा निर्णय अंतिम असेल. दोन्ही पंच विचार करून निर्णय देतील आणि त्यानंतर आपल्याला समजेल नक्की झालंय काय. चौकार आहे, षटकार आहे, 2 धावा आहेत. दोन्ही पंचांना जर क्लिअर झालं नाही तर तिसऱ्या पंचांचाही पर्याय आपल्याकडे आहे, पण ते 2 पंचांना तिसऱ्या पंचांचा पर्याय वापरण्याचा निर्णय केलाय पंचांनी. एक जण पाहत आहेत, तिसरे पंच चेक करतायत. ज्यावेळेस हातामध्ये चेंडू त्यावेळेस बाउंड्री लाईनला पाय टच झालाय की नाही. आपल्याकडे बिलाल भाई सुद्धा आहेत इकडे पंच, जे त्या ठिकाणी रिप्ले पाहतील आणि कळवतील. बाकी खेळाडूंनी कृपया कोणी जाऊ नका, पंचांना त्यांचा निर्णय घेऊ द्या. योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. तटस्थ पंचगिरी आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. बॉल हातामध्ये असताना पाय बॉर्डरच्या संपर्कात आलाय का हे पंच चेक करून पाहतायत टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून. 2 धावा तर पडून पूर्ण केलेल्या आहेत. त्यावरती पुढे 4 मिळतील, 6 मिळतील की त्या 2 वरतीच पंच त्या ठिकाणी कायम राहतील आपल्याला तिसऱ्या पंचाच्या निर्णयानंतर कळेल. कारण केवळ 2 धावा, चेंडू सेफ अडवलेला आहे. ज्या वेळेस चेंडू त्याच्या हातामध्ये होता त्यावेळेस तो सेफ पोझिशन मध्ये होता. हा निर्बळा तिसऱ्या पंचांनी दिला. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित होऊ शकला नाही. सिंगल मिळेल. शेवटचे 4 चेंडू आणि 21 धावांची गरज. जोगेश्वरी नडगाव टॉप 5 मध्ये पोहोचण्यापासून केवळ 4 चेंडू दूर आहेत. राजेवाडी 21 धावा दूर आहेत. सामना मित्रांनो संपलेला नाही. बॅकफुटला पंच केला चेंडू. 3 चेंडू आणि 15 धावा. हे विजयाचं समीकरण आहे. तुषार फार कमी वेळा तो शॉर्ट पिच चेंडू टाकतो, परंतु खरं तर मी नईम यांचं कौतुक करेल. हा चेंडू त्यांनी बरोबर ऍडजस्ट केला. पिचच्या खोलीचा वापर करत बॅकफुटला गेले, पूर्णपणे खोलीचा वापर करत जागा बनवली, रूम तयार केला आणि आडवा तिडवा खेळण्यापेक्षा सरळ समोर खेळला, जेणेकरून तो फटका चुकण्याची शक्यता कमी होती. 4 चेंडू 21 वरनं सामना येतोय. 3 चेंडू 15 धावा. जोरदार लढत. भैरी जोगेश्वरी नडगाव राजेवाडी रोमांचकारी परिस्थितीमध्ये सामना आलाय. यावेळेस ओव्हरपिच चेंडू होता मिड विकेटला. अति घाई संकटातनी शेवटचे 2 चेंडू 11 धावा. चौकारचा इशारा तलाठी सरांचा. 2 गेंदे 11 रन. 2 बॉल्स 11 रन्स टू विन. शेवटचे 2 चेंडू 11 धावांची गरज. बशीर चाफेकर सरांच्या माध्यमातून संघ जर जिंकला, बॅटिंग संघ 1000 रुपयांचं बक्षीस असणार आहे. शेवटचे 2 चेंडू 11 धावा. काय होणार या मॅच मध्ये? 1 षटकार 1 चौकार. जबरदस्त बॅटिंग नईम यांची मैदानाच्या आतमध्ये आपल्या राजेवाडी संघासाठी. यावेळेस सामना येतोय शेवटचा 1 चेंडू 5. 11 पाहिजे होता ना, 6 आले, 5 राहिले. खेळाडूंना विनंती आहे, प्रेक्षकांना विनंती आहे, पूर्ण सामना संपल्याशिवाय इकडे लक्ष द्यायचं आहे. कुठल्याही खेळाडूंनी कुठल्याही प्रेक्षकांनी सामना संपल्याशिवाय मैदानात जायचं नाही, याची नोंद घ्यायची. 1 चेंडू 5 धावा कंपल्सरी चेसिंग हा राहणार आहे, याची नोंद घ्यायची. भैरी नडगाव पहिला सामना 1 चेंडू 7 जिंकला. दुसरा सामना 1 चेंडू 7 धावा जिंकला. इथे पाहिजे 1 चेंडू 5. हा सामना तुषार जिंकून देणार का? जबरदस्त बॅटिंग नईम यांची मैदानाच्या आतमध्ये.
काय सुंदर फलंदाजी केली. शेवटचा चेंडू 5 धावा. आणि याच बरोबर राजेवाडी संघानं सामना जिंकलाय. जबरदस्त मॅच झाली. चेंडू आणायचा. चाफेकर साहेबांच्या वतीने 1000 रुपये राजेवाडी संघाला हा सामना जिंकल्याबद्दल. मॅन ऑफ द मॅच. काय बॅटिंग केली. मोक्याच्या क्षणी 3 षटकार 1 चौकार. नईम ठरतायत मॅन ऑफ द मॅच. 37 धावा वैयक्तिक बनवल्या. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी सचिन चव्हाण यांना विनंती करतो. आपल्या शोभा असते या खेळाडूचा सन्मान करायचा आहे. गेलेला सामना विजयी करून दिलेला आहे, म्हणजे बाजीगर म्हणावा लागेल तर या खेळाडूला. आणि बशीर चापेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी आलेलं आहे. माटवण संघाकडनं 500 रुपयांचं बक्षीस नईम यांसाठी. या नईम भाई.